मार्तंड भैरवाच्या तुमच्या अवताराचे प्रयोजन केवळ मणिमल्लाचा वध करणे इतकेच नाही, तर म्हाळसा देवी आणि बाणाई या दोघींना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण करून देणे हेही होते। मला देखील असंच वाटतं आहे देवा। घडलेला प्रसंग असंच सूचित करतो आहे की आपण त्यांना साऱ्याची आठवण करून द्यायला हवी। ब्रह्मदेव, प्रधान जी, नाही, अजूनही तो क्षण आलेला नाही। नारायण नारायण। यावं मुनिवर, तरीच म्हणलं अजून तुम्ही जेजुरीत कसे आला नाही? माते, आपण चिंतेत दिसता। मुनिवर, तुम्ही असं बोलता आहात जणू तुम्हाला काही कल्पनाच नाही। नारायण नारायण। माते, मला कल्पना आहे काय घडलं आहे त्याची, पण आता भविष्यात काय घडणार आहे हे मात्र मला ठाऊक नाही। तेच जाणून घेण्यासाठी मी इथे आलो आहे। केवळ तुम्हालाच नाही तर साऱ्या सृष्टीला हा प्रश्न पडला आहे की श्री खंडेराय आता काय निर्णय घेणार। म्हाळसा देवी आणि बानू ह्यांच्यातले वाद जर असेच वाढत राहिले तर काय अघटित घडेल सांगता येत नाही। नारायण नारायण। माते, म्हणजे मला आता असा प्रश्न पडला आहे की हीच तर ती योग्य वेळ नव्हे त्यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण करून द्यायची? मला देखील आता असंच वाटू लागलं आहे। कृतयुगातल्या ह्या शिवलीलेत आता एक महत्वाचा क्षण जवळ आला आहे। पार्वती रूपी म्हाळसा आणि जयाद्री रूपी बानू यांना त्यांच्या मूळ रूपाचं स्मरण होणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत। माते, म्हणजे आता याचं उत्तर श्री खंडेरायच देऊ शकतील, तर निर्णय त्यांना घ्यायचा आहे। मुनिवर, आता आपण लवकरात लवकर श्री खंडेरायांची भेट घ्यायला हवी। हे आणि ब्रह्मदेव देखील तिथेच आहेत। चला। नारायण नारायण। परंतु देवा, तुम्हाला असे का वाटते आहे? प्रधानजी, म्हाळसा म्हणजे साक्षात पार्वती, आदिशक्तीचे रूप। याआधी तिला तिच्यातल्या शक्तीची प्रचिती आली आहे, पण बानूचे काय? माझी पत्नी व्हावी यासाठी तिने जरी अपार कष्ट घेतले असले तरी अजून तिला बरेच काही साध्य करायचे आहे। परंतु ह्या साऱ्यात आता अजून किती काळ जाणार? म्हाळसा देवींच्या रागाची कल्पना सर्वांनाच आहे। बानूने आजपर्यंत हे सारं अनेकदा सहन केलं, परंतु आज तिने बोलून दाखवलं। आजवर तिच्या मनात खोलवर दडलेला तिचा झालेला अपमान, तिची होणारी उपेक्षा, हे सारं तिने बोलून दाखवलं।
आणि आता परिस्थिती याहूनही बिकट होत जाणार. आणि म्हणूनच तुम्ही त्या दोघींना सारं काही सांगून टाकावं. देवा, तुमच्या मनात काय आहे? बानू तुमची पत्नी होण्यासाठी तुम्ही तिची परीक्षा घेतली. आता तर ती तुमची पत्नीही आहे. मग आता अजून तिने काय साध्य करायचे आहे? मुनिवर, म्हाळसा आणि बानू यांना या मनुष्य अवतारात अजून योगिनी स्वरूप प्राप्त करायचे आहे. त्यांची साधना अजून पूर्ण झाली नाहीये. त्यांना एकत्र येण्यासाठी, गतजन्मीचे ऋणानुबंध पुन्हा प्राप्त करण्यासाठी त्यांना ही योगिनी साधना प्राप्त करणे या मनुष्य अवतारात अत्यंत आवश्यक आहे. नारायण नारायण. पण देवा, त्यांनी ही साधना करेपर्यंत त्यांच्या परस्परांमधल्या तिरस्काराने अनर्थ घडू नये म्हणजे झाले. त्याचीच मला चिंता आहे. आज जेव्हा मी म्हाळसा आणि बानू यांना एकमेकींसमोर बोलताना पाहिलं, त्याच वेळी मला त्यांना सारं काही सांगून टाकावं असं वाटलं होतं. आता पुढे काय करायचे हाच प्रश्न आहे. देवा, तुम्हाला जे वाटतं आहे ते योग्य आहे. त्यांना त्यांच्या मूळ रूपाचं स्मरण होण्यासाठी देखील योग साधनेचे सहाय्य होऊ शकते. आणि ते कसं? योग साधना यातून जीवात्मा आणि विश्वात्मा यांच्यातील एकत्व साधता येऊ शकतं. ही साधना सोपी नाही, परंतु ह्या साधनेमुळे श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होण्यास सहाय्य नक्कीच होईल. होय, आणि हे साध्य करण्यासाठी आता मला एक योग्य मार्ग दिसतो आहे. मुनिवर, म्हाळसा आणि बानू ह्या दोघींनाही योगिनी होण्याच्या साधनेत तुमचे सहाय्य लागणार आहे. म्हाळसा आणि बानूला त्यांच्या गतजन्माचे स्मरण करून देण्यासाठी तुम्हाला एक आख्यान करायचे आहे. नारायण नारायण. जसे तुम्ही म्हणाल तसे देवा. परंतु हे आख्यान कोणतं? कृतयुगातील ह्या शिवलीलेचे आख्यान. माझ्या मार्तंड भैरवाच्या अवतार कार्याचे आख्यान. देवा, काय असेल या आख्यानात? मणी आणि मल्लाच्या युद्ध कथेचा अध्याय. मधु आणि कैटभाच्या जन्मापासून ते माझ्या या मल्हारी अवतारापर्यंत आणि ते पुढील युद्ध समाप्तीपर्यंतची सारी कथा तुम्हाला सांगायची आहे. या आख्यानाच्या अनुषंगाने म्हाळसा आणि बानू यांना त्यांच्या गतजन्मीचे स्मरण करून द्यायचे आहे. आणि हीच त्यांची योग साधना ठरेल. परंतु ह्या आख्यानात पार्वती देवींचा उल्लेख हा येणारच. आणि जर असं झालं तर म्हाळसा देवींना ते सहज कळेल. तसे झाले तर त्या क्षणी तिला साऱ्याचे स्मरण होईल. आणि जयाद्री रूपी बानूला ती आलिंगन देईल, तिचा स्वीकार करेल आणि कृतयुगातील ही शिवलीला संपेल. माझे अवतार कार्य संपेल.
परंतु म्हाळसा ह्यासाठी तयार होतील? कारण बानूचं गडावर येणं त्यांना मान्य नाही. म्हाळसा देवी आणि बानू या दोघींना निरनिराळे आख्यान तर सांगावे लागणार नाही ना? नाही, आख्यान एकच होईल, आणि तेही गडावर, सर्वांच्या उपस्थितीत. परंतु त्या तयार कशा होतील? आत्ताच श्री खंडेरायांनी म्हटल्याप्रमाणे जेव्हा हे आख्यान संपेल आणि श्री म्हाळसा देवी आणि बाणाई त्यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होईल, तेव्हा ही शिवलीला आणि श्री खंडेरायांचे अवतार कार्य देखील संपेल. त्यामुळे श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यापैकी ज्यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होईल त्यांना काहीतरी प्राप्त होईल असे नियोजन केल्यास त्या ह्या गोष्टीसाठी मान्यता देतील. आणि ते मी सांगेन की ते काय असेल. मुनिवर, तुम्ही आख्यानाची सिद्धता करायला घ्या. प्रधानजी, साऱ्या राज्यात ही वार्ता पोहोचू दे की गडावर मार्तंड भैरवाच्या अवताराचे आख्यान होणार आहे. देवा, तुम्हाच भेटायला येत होतं बघा, पण हातात भेट झाली. गणोबा, बंडोबा, मला तुमच्यावर एक महत्वाचे कार्य सोपवायचे आहे. गडावर नारद मुनींचे आख्यान होणार आहे, तेव्हा तुम्हाला त्याची सर्व सिद्धता करायची आहे. होय होय होय. पर देवा, एक विचारू का? नाही म्हणजे असं कंचा आख्यान आहे म्हणायचं गडावर? कृतयुगातील माझ्या या अवतार कार्याच्या प्रयोजनाचे आख्यान. राज्यात सर्वदूर ही वार्ता पोहोचवा. ज्यांना हे आख्यान ऐकायचं असेल त्यांची गडावर व्यवस्था करा. होय होय होय. गणोबा, देवासने विचारायला विचारलो म्या, पर आख्यान म्हणजे नक्की काय सांगणार आहे नारद मुनी? अरे समद म्हणजे समद सांगणार आहेत नारद मुनी. म्हणजे देवानी ह्या अवतार कशापायी घेतला, त्यांचं आणि राक्षसाचं युद्ध कसं झालं, काय काय झालं, समद समद सांगणार आहेत नारद मुनी. वा वा वा, म्हणजे देवाचीच कृपा म्हणायची. आता बघ, समजे जणांना कानात जीव आणून हा आख्यान ऐकताल बघ. चल चल आता, चल चल चल. देवी, तुम्ही अशा चिंतित का आहात? आता तर नारद मुनी गडावर आख्यान देणार आहेत आणि त्यामुळे श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होणार आहे. कृतयुगातील ही शिवलीला आता समाप्त होणार आहे. तरीही तुम्ही अशा चिंतित का? कारण हे आख्यान गडावर होणार आहे आणि तुम्ही देखील जाणताच की म्हाळसा देवी बानूला या गडावर कधीही येऊ देणार नाही. त्यामुळे काय करावं याचा विचार मी करत होते. जेव्हा त्यांना हे कळेल की त्याच साक्षात पार्वती आहेत, तेव्हा त्यांनी जयाद्रीला दिलेल्या वचनाची देखील त्यांना आठवण होईल. परंतु तोपर्यंत त्या जयाद्री रूपी बानूला स्वीकारणार नाही. देवी, श्री खंडेरायांचे अवतार कार्य जेव्हा संपेल तेव्हा त्यांना कैलासात पुन्हा जावं लागेल आणि त्यांच्याबरोबर श्री म्हाळसा देवी आणि बाणाई देखील कैलासाकडे प्रस्थान करणार आहेत. परंतु म्हणूनच आधी कुणाला स्मरण होते आहे हे जाणून घेणं देखील आवश्यक आहे. आणि श्री म्हाळसा देवी तसंच बाणाई यांच्यापैकी जिला आधी स्मरण होईल तिला काहीतरी प्राप्त होईल असं श्री खंडेराय म्हणाले आहेत. त्यासाठी तरी श्री म्हाळसा देवी बाणाईला हे आख्यान ऐकण्यासाठी परवानगी देतील असं मला वाटतं.
तसं झालं तर चांगलंच आहे, परंतु हे सोपं नाही. बानू शिवाय हे आख्यान करावं असं जर त्या म्हणाल्या तर? देवी, तुम्ही देखील हे जाणता की हे शक्य नाही. बाणाई शिवाय आख्यानाला श्री खंडेराय परवानगी कसे देतील? अखेर श्री म्हाळसादेवींसारखंच त्यांना सुद्धा त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण व्हायचे आहे. परंतु म्हाळसा देवींनी जर नकार दिला तर काय करायचं याचा विचार करायला नको का? त्यांनी जर होकार दिला तरच हे सगळं घडेल, नाहीतर काहीतरी दुसरा मार्ग शोधावा लागेल. हो, मला देखील हेच म्हणायचं आहे, परंतु तो मार्ग कोणता याचा विचार आधीच करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की मी श्री खंडेरायांशी या विषयावर जाऊन बोलावं. नाही, आता त्यांच्याशी नको बोलायला. त्यांना आधी म्हाळसा देवींशी बोलू दे, त्यांच्याशी चर्चा करू दे. तोपर्यंत आपण काय करता येईल याचा विचार करून ठेवू. त्यातून म्हाळसा देवींनी होकार दिला तर प्रश्नच नाही. मात्र म्हाळसा देवींनी जर बाणाईला गडावर येण्यासाठी नकार दिला तर खूप मोठी समस्या निर्माण होईल. अहो, गडावर मला अचानक लगबग होताना दिसते आहे, पण का ते मात्र ठाऊक नाही. तुम्हाला ठाऊकच असेल. काय झाले आहे? मी तेच सांगायला आलो आहे. नारद मुनी गडावर आख्यान करणार आहेत आणि म्हणूनच सारे जण त्याची सिद्धता करीत आहेत. आख्यान? पण याबद्दल तुम्ही मला काही सांगितले नाही. सांगतो. म्हाळसा, ह्याच कृतयुगात मणी आणि मल्ल या दैत्यांनी स्वतःच्या अहंकारामुळे साऱ्या सृष्टीस वेठीस धरले होते. त्यांना शासन व्हावे म्हणून मी हा मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. ह्या अवतार कार्याचे प्रयोजन सर्वांना कळावे म्हणून नारद मुनी आख्यानाच्या रूपाने ही कथा सर्वांना सांगणार आहेत. अहो, ही तर आनंदाची वार्ता आहे. मला देखील हे सारं कसं घडलं हे ऐकण्याची उत्सुकता आहे. पण म्हाळसा, या आख्यानाचे प्रयोजन केवळ सर्वांना कळावे इतकेच नाही. मग ज्या क्षणी हे आख्यान संपेल त्या क्षणी माझ्या अवतार कार्याची समाप्ती होईल आणि मी माझ्या मूळ स्थानी निघून जाईन. तुम्ही हे काय बोलता आहात? तुमचे कार्य संपणार? तुम्ही जेजुरी सोडून जाणार? होय म्हाळसा, पण सूक्ष्म रूपाने माझा अखंड निवास इथे असेल. हे सारं मला अनपेक्षित आहे. आणि तुम्ही एकटेच असे कसे निघून जाल? मी देखील तुमच्यासोबत त्या मूळ स्थानी येणार आहे. तुम्ही जर इथे नसाल तर मी इथे थांबून काय करू? तुमच्याशिवाय जगण्याची मी कल्पना देखील करू शकत नाही. होय म्हाळसा, ह्या आख्यानाचे काय प्रयोजन आहे हे नीट समजावून घे. म्हाळसा, जेव्हा हे आख्यान संपेल तेव्हा तुला आणि बानूला तुमच्या मूळ रूपाचे स्मरण होईल आणि तेव्हा कृतयुगातील ही शिवलीला संपेल. तुला किंवा बानूला जिला ह्या मूळ रूपाचे स्मरण पहिल्यांदा होईल तिला मी माझ्या मूळ स्थानी घेऊन जाणार आहे.